बस ओके. ओके. आता काय व्यायाम सांगतो घरी, चल तेवढे फक्त व्यायाम करायचे, बाकी काय करायची गरज नाही. ओके. आपण जा असा हलवायचा असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस हा व्यायाम 10 वेळेस करायचा. दोन्ही गुडघ्याच्या खाली ठेवायचे असं. बस आता काय करायचं, असे पंजे वरी धरायचे, दोन्ही धरले. आता दोन्ही गुडघ्यानं टॉवेलला दाबून धरायचं. दाबून धरा असंच 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा व्यायाम 10 वेळेस करायचा असं. आता काय करायचं, थोडासा पाय जरा फोल्ड करायचा असं गुडघ्यातून, दोन्ही टाचा वर उचला. बस हां बस थोडं अंतर ठेवा मध्ये. ओके. आता पंजानं असं खाली दाबायचे पंजे, हां, आणि पाय असे मध्ये ओढून धरायचे असे. बस तेवढंच करा. 1 हां दाबून धरा, 1 2 दाबून धरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. परत आता सारखं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हा व्यायाम 10 वेळेस करायचा. ठीक आहे. आता काय करायचं, दोन्ही पाय असे सरळ घ्यायचे. आता दोन्ही गुडघ्यानं खाली टॉवेलला दाबून धरायचे. दाबून धरा. बस आता एक पाय सरळवर उचला 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 उचला. बस घ्या खाली, घ्या घ्या घ्या. 1 परत घ्या खाली, 2 उचला, घ्या खाली, 3. असं हे 10 वेळेस करायचं. आता हा हां घ्या, घ्या. असं हे 10 वेळेस. आता परत काय करायचं, हा पाय नॉर्मल वर उचलायचा, असा खाली दाबायचं गुडघ्याला, नॉर्मल वर उचलून असं बाहेर घ्यायचा इकडे. खाली नाही जाऊ द्यायचा, वरच ठेवायचा. हां आता घ्या मध्ये 1 हां थोडा वर, हां सरळ सरळ एका रेषेत. घ्या खाली, 2 हां घ्या, 3. असं 10 वेळेस. आता हा इकडं 1 2 3. असा 10 वेळेस. आता काय करायचं, दोन्ही पाय असे जवळ घ्यायचे. जवळ घ्या, जवळ घ्या, घ्या जवळ, घ्या घ्या. बस दोन्ही पाय थोडं अंतर ठेवायचं असं. ओके. आता ही टॉवेल काय करायची, दोन्ही गुडघ्याच्या मध्ये ठेवायची, दाबून धरायची हिला. ही काढायची उशी, खाली ठेवा डोकं. आता बस आता कंबरवर उचलायची, इथून उचला उचला उचला, पकडा अशीच उचलून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली. हां परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा व्यायाम 10 वेळेस करायचा. आता काय करायचं, एक अंगावर यायचं, उशी ठेवायची खाली. हां बस आता काय करायचं, खालचा पाय फोल्ड करायचा, खालचा हां वरचा तसाच ठेवायचा सरळ. हां बस हां कमरेवर हात ठेवा असं. हां आता हा पाय वर उचलायचा, उचला, घ्या खाली, 1 सरळ वर उचलायचा. हां घ्या खाली, 2 3. असा 10 वेळेस. परत मग दुसऱ्या अंगावर जाऊन खालचा 10 वेळेस. आता पालतं झोपायचं, हात मागं घ्यायचे दोन्ही. आता नॉर्मल काय करायचं, फक्त थोडंसं असं डोकं वर उचला. बस 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 1 हां घ्या खाली, हां उचला वर, 2 हां उचला, 3 उचला, 4. बस हे असं 10 वेळेस करायचं. आता काय करायचं, दोन्ही हात पुढे घ्यायचे. हां बस इथं 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 असे ठेवायचे असे. हां बस हां आता उचला वर डोकं, 1 हां 2 3. असं 10 वेळेस. आता काय करायचं, दोन्ही हात समोर घ्यायचे, मगाशी उचललं होतं तसं. हां बस सोबत सोबत पण. हां उचला वर हातात पाय, 1 हां वर वर बघा, वर बघा, 2 3. हे असं 10 वेळेस. बस उठून बसा. हे सगळे व्यायाम सकाळी रोज करायचे. हे टोटल व्यायाम सगळे आपले
कंबरदुखीसाठी, पाठदुखीसाठी आणि मानदुखीसाठी आहे. हे रेग्युलर व्यायाम करा, आता काही त्रास होणार नाही. आता कसं वाटते? पहिल्या दिवशीपेक्षा एकदम पहिल्या दिवशीपेक्षा? मगाची पायाला तिथं मुंग्या जड वाटत होत्या ती ह्याचं कमी वाटतंय. कमी वाटते ना? हां. बरं. हे तर आता सगळं पूर्णच clear. बरं. आणि हा त्रास कधीपासून होता सर आपल्याला? मला एक 8 दिवसापासून होता. बरं 8 ते 10 दिवसापासून. 8 ते 10 दिवसापासून होता. हो. आज आपली दुसरी विजिट झाली. त्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी कमी झाली.